नमस्कार सर्वांना. आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट महिन्याचे मासिक राशी भविष्य. तर संपूर्ण महिन्याचे राशी भविष्य आज आपण पाहणार आहोत. ऑगस्ट महिना बघितला तर हा धार्मिक आणि ज्योतिषदृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ह्या महिन्यात श्रावणाची सुरुवात होत असून व्रत, वैकल्य आणि सणांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळणार. भगवान शिवाच्या या महिन्यात काही राशींना अपार लाभ मिळताना दिसणार आहे. तर या महिन्यात ग्रहांचे गोचर देखील शुभ संयोग निर्माण करून त्या 12 राशींमधून काही अनेक राशींना याचा फायदा देखील होणार आहे. तर त्या कोणत्या राशी असणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि चला तर मग ऑगस्ट महिन्याचे सर्व राशींचे राशी भविष्य अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी सर्वांना एकच विनंती करेन की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. कारण की तुम्हाला सांगते अशीच महत्त्वपूर्ण माहिती ही आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी सबस्क्राईब केलं तर आपल्यापर्यंत ही लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर 12 राशींमधील पहिली राशी आहे जी म्हणजे की मेष राशी. तर मेष राशीसाठी हा महिना कसा असणार, तर हा महिना मेष राशीसाठी सकारात्मक ऊर्जा आणि नवीन शक्यता घेऊन येणार आहे. महिन्याच्या सुरुवातीपासूनच मन आनंदी राहील आणि आत्मविश्वास वाढलेला असेल. जुन्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळाल्याने आर्थिक स्थिती देखील तुमची मजबूत होईल. जर एखादा वाद किंवा कायदेशीर बाब सुरू असेल तर त्याबद्दल देखील तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. परंतु तुम्हाला सांगते धीर धरण्याने परिस्थिती तुमच्या बाजूने नक्कीच असेल. प्रेम संबंधांमध्ये जवळीक वाढेल. मात्र जोडीदाराच्या स्वभावाचा थोडा राग तुम्हाला जाणवू शकतो. संयम आणि समजूतदारपणामुळे संबंध दृढ राहतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची देखील शक्यता आहे. पुढील राशी आहे ती म्हणजे वृषभ राशी. तर वृषभ राशी हा महिना तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी खूप अनुकूल असणार आहे. तुमची मेहनत आणि समर्पण तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास नक्कीच मदत करेल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी या महिन्यात तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि व्यावसायिकांना नवीन एखादा साईड बिझनेस किंवा नफ्याच्या संधी तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. आरोग्य या महिन्यामध्ये चांगले राहील आणि तुम्हाला संपूर्ण महिना ऊर्जेने भरलेले वाटेल. आर्थिक स्थिती देखील तुमची मजबूत राहणार आहे. पैशांचा योग वेग हा देखील तुमच्याकडे भरपूर राहणार आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरतील. यातील पुढील राशी बघूया ती म्हणजे मिथुन राशी. तर मिथुन राशी हा महिना कसा असणार, तर हा महिना व्यवसाय आणि आर्थिक बाबतींमध्ये तुम्हाला फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन योजनांचा चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. महिन्याच्या मध्यंतरीनंतर परिस्थिती अनुकूल राहील. काही लोकांसाठी नोकरीत पद बदलू शकते किंवा कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. तर इतर विद्यार्थ्यांसाठी वेळ यशाने भरलेली असेल. कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा देखील तुमचे मनोबल वाढवेल. पुढील राशी आहे ती म्हणजे कर्क राशी. तर कर्क राशी हा महिना तुम्हाला तुमची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची आणि नवीन यश मिळवण्याची संधी देईल. तुमच्या योजना हळूहळू यशस्वी होतील आणि सर्जनशील कामात विशेष यश मिळेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकार्यामुळे किंवा अधीनस्थानामुळे काही अस्वस्थ परिस्थिती तुमच्यावरती निर्माण होऊ शकते. परंतु तुम्हाला सांगते तुमचा समजूतदारपणा परिस्थिती नक्कीच व्यवस्थित हाताळेल. नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधांमध्ये सुरुवातीला काही मतभेद असू शकतात, परंतु नंतर परिस्थिती सामान्य होईल. व्यवसायात सुज्ञपणे निर्णय घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. तर सिंह राशी ऑगस्ट महिना हा करिअरच्या बाबतीत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तुमची मेहनत आणि नेतृत्व क्षमता तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन उंचीवरती नेऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची देखील शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि आत्मविश्वास पूर्वीपेक्षा तुमचा अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांचे विवाहाच्या चर्चा पुढे जाऊ शकतात. कौटुंबिक सुख आणि सौभाग्य वाढेल. तसेच तुमची सामाजिक प्रतिष्ठा या महिन्यामध्ये देखील तुमची वाढलेली असणार आहे. असं पाहायला गेलं तर ऑगस्ट महिना हा सिंह राशी अगदी जबरदस्त खूपच चांगला तुमच्यासाठी जाणार आहे. सगळ्याच बाजूंनी
तुम्हाला पैशांच्या बाबतीत असू दे, कौटुंबिक सुखाच्या बाबतीत असू दे, किंवा एखादं तुमचं कुठलं काम रखडलं असेल तर ते सर्व काही तुमच्या आता या महिन्यामध्ये नक्कीच पूर्ण होताना तुम्हाला दिसतील. पुढील आहे कन्या राशी. तर कन्या राशीसाठी तर कसं असणार, तर कन्या राशी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी महिन्याची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढतील आणि कामाचे ओझेही वाढेल. व्यावसायिकांनाही काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु संयम आणि योग्य रणनीतीमुळे परिस्थिती हळूहळू सुधारेल. महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळू लागतील. भागीदारी व्यवसायात नफ्याचे चिन्ह आहेत. आर्थिक बाबतींमध्ये संतुलित दृष्टिकोन बाळगणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तर यातील पुढील राशी बघूया, ती म्हणजे तूळ राशी. तर तूळ राशीसाठी हा महिना नवीन यश आणि उत्पन्नात वाढ दर्शवित आहे. महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमची कामे पूर्णपणे उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. तुमच्या मेहनतीचे फळ लवकरच तुम्हाला मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा असेल आणि कुटुंबासमवेत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला या महिन्यात देखील नक्कीच मिळणार आहे. पुढील राशी बघूया, ती म्हणजे वृश्चिक राशी. तर वृश्चिक राशी हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वात आणि कारकिर्दीत सकारात्मक बदल घडवून आणेल. ज्ञान, अनुभव आणि आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि आर्थिक बाबतीतही प्रगतीची चिन्हे दिसतील. मात्र वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि अतिवेगाने वाहन चालवणे टाळा. या महिन्यात तुमचे विरोधक सक्रिय राहू शकतात, परंतु ते तुमच्या बुद्धी आणि धैर्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. आरोग्याच्या बाबतीत किरकोळ दुखापत किंवा थकवा येण्याची शक्यता आहे, म्हणून सावधगिरी नक्कीच बाळगा. पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी. तर धनुराशी हा महिना आत्मपरीक्षण आणि भविष्यातील योजना दृढ करण्याचा असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल आणि वरिष्ठांचा विश्वासही मिळेल. कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी केलेले प्रयत्न आता रंग आणतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदाराशी संबंध देखील चांगले राहतील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना सकारात्मक असेल. पुढील राशी बघू, ती म्हणजे मकर राशी. मकर राशी हा महिना तुम्हाला संयम राखण्याचा सल्ला देतो. नोकरी आणि व्यवसाय काही चढ उतार तुमचे येऊ शकतात, त्यामुळे कोणत्याही मोठ्या निर्णयात घाई करू नका. कामाचे ओझे आणि तणाव वाढू शकतो, परंतु तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमची दैनंदिन दिनचर्या संतुलित ठेवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल, कारण एखादी छोटी बाब वादाचे मोठे रूप घेऊ शकते. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि संवाद कायम ठेवा. पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी. तर कुंभ राशी तुमच्यासाठी ऑगस्टचा हा महिना कसा असणार, तर महिन्याची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते, त्यामुळे मानसिक ताण देखील जाणवू शकतो, परंतु कालांतराने परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. नवीन लोकांचे भेटल्याने भविष्यात तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. वरिष्ठ अधिकारी आणि अनुभवी लोकांचा पाठिंबा तुमच्या कारकिर्दीला नवीन दिशा देईल. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष शुभ आहे. त्यांना अपेक्षित यश मिळण्याची देखील शक्यता आहे. आर्थिक स्थिती हळूहळू तुमची मजबूत होईल. पुढील राशी बघूया, ती म्हणजे मीन राशी. तर मीन राशीसाठी ऑगस्ट महिना हा तुमच्यासाठी अनेक प्रकारे चांगला असणार आहे. व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील आणि आर्थिक लाभही होण्याची चिन्हे आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ विशेष अनुकूल असणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळेल. तसेच व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल आणि वरिष्ठांचा पाठिंबा नक्कीच मिळणार आहे. कौटुंबिक वातावरण सुखद असेल. भविष्यातील योजना पुढे नेण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अगदी अनुकूल ठरेल. तर मंडळींनो, हे होते ऑगस्ट महिन्याचे 12 राशींचे राशी भविष्य. तर मी ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि होय,
तुम्ही अजूनही सबस्क्राईबचं बटन प्रेस केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.